ओके, बघा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन जे रॉबर्ट सरांनी दिलेले आहेत त्याचे 5 क्रायटेरिया कोणते कोणते. ओके, ते 5 क्रायटेरिया डिटेलमध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये लेक्चर नंबर फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर 8चं जे चॅप्टर आहे आपला क्लास 8चं चॅप्टर ते डिस्कस केलं आहे. ओके, आज आपण फक्त आणि फक्त जे काही 5 किंगडम आहे त्याच्यामधले इम्पॉर्टंट किंगडम मोनेरा, प्रोटेस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमली यांचे डिटेल पॉईंट म्हणजे किंगडम मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, किंगडम प्रोटेस्टाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, फंगीचे, ॲनिमलीचे, प्लांटीचे. ओके, हे सगळ्या डिटेल्स आपण बघणार आहे आणि ओनली कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यामध्ये बाकीचे जे डिटेल इन्फॉर्मेशन नाही. म्हणजेच की हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू शॉर्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ लेक्चर बनणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा किंगडम मोनेराबद्दल आपल्याला डिस्कस करायचं फर्स्ट ऑफ ऑल. तर जेव्हा या सगळ्या पॉईंट्स बद्दल बोलणार आहे तर हे जे तुमचे ट्री डायग्राम आहे तुम्हाला 101% डोळे बंद करून पाठ असणे आवश्यक आहे. का बरं आवश्यक आहे? कारण की या ट्री डायग्रामच्या बेसिसवरच मला कमीत कमी 2 पॉईंट 101% किंगडम कोणताही आला तरी मी या डायग्रामच्या बेसिसवर करू शकतो. कशा प्रकारे बघा, आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं करा क्लासिफिकेशन, प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटिक्स, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. तर युनिसेल्युलर मध्ये किंगडम मोनेरा, इथे मल्टीसेल्युलर प्रोटेस्टा कोणते कोणते फंगी, प्लांटी आणि ॲनिमली. आता बघा या डायग्रामच्या बेसिसवर मी कॅरेक्टरिस्टिक्स कसे काढू शकतो ते बघणार आहे. पण फर्स्ट ऑफ ऑल बघा किंगडम मोनेराचे मला जर त्या डायग्रामच्या बेसिसवर काढायचे असेल तर कसे बघणार बघा. तर बघा किंगडम मोनेरा कुठल्या डायग्राममध्ये येते. ओके, तर हे चला आता जसं आपण सापशिडीचा खेळ खेळतोय तसं या सीडीला चढा तुम्ही. बघा कुठे युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक, म्हणजेच की किंगडम मोनेरामध्ये येणारे प्रोकॅरियोटिक्स राहतील आणि युनिसेल्युलर राहतील. कसे राहतील? प्रोकॅरियोटिक्स अँड युनिसेल्युलर. तेच पॉईंट बघा आता तुम्हाला किंगडम मोनेरामध्ये दे आर मायक्रोस्कोपिक इन नेचर. आता क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम बघत आहे आपण, तर कॉमन गोष्ट आहे मायक्रोस्कोपिक राहणारच आहे ते. सेकंड पॉईंट बघा, द ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर आहे. बघा बरोबर आहे का आपल्या डायग्रामनुसार? किंगडम मोनेरामध्ये येणारे कसे राहतील? युनिसेल्युलर आहे. नेक्स्ट पॉईंट बघा आता, these organism आर युनिसेल्युलर, म्हणजे किंगडम मोनेरा मध्ये येणारे मायक्रोस्कोपिक आहे, युनिसेल्युलर आहे. दोन झाले. त्याच्यानंतर का दे मे बी ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक. हे पॉईंट कुठून आलाय आपला? तर ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. बरोबर आहे की? या डायग्रामला तर तुम्हाला पाठ करायचंच आहे, लर्न करायचं आहे, म्हणजे डोळे बंद करून तुम्हाला हे डायग्राम काढता आली पाहिजे. त्याच्यासोबतच रॉबर्ट सरांचे 5 क्रायटेरिया, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर मध्ये प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये ऑटोट्रॉपिक, हेटेरोट्रॉपिक आणि लाईफस्टाईल मध्ये प्रोड्युसर, कंझ्युमर, डिकम्पोजर. म्हणजेच की मला प्रोकॅरियोटिक आहे की युकॅरियोटिक्स आहे, युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे, ऑटोट्रॉपिक आहे, हेटेरोट्रॉपिक आहे की सॅप्रोफायटिक आहे, आणि त्याच्यानंतर प्रोड्युसर आहे, कंझ्युमर आहे की डिकम्पोजर आहे. याच्याच बेसिसवर त्यांनी क्लासिफिकेशन केलं आहे ना, म्हणजे हे पॉईंट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक मध्ये येणारच आहे. तर किंगडम मोनेरा जर बघितलाय पण प्रोकॅरियोटिक्स आहे, युनिसेल्युलर आहे. झाले 2 पॉईंट. तिसरं त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन, तर कसे आहे ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक. कसे आहे ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक, म्हणजे किंगडम मोनेरामध्ये येणारे मायक्रोस्कोपिक आहे, युनिसेल्युलर आहे आणि ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक सुद्धा राहू शकते, दोन्ही पैकी एक. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, दीज आर प्रोकॅरियोटिक सेल. आताच बघितलं डायग्राम मध्ये मोनेरामध्ये, दीज आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट वेल डेव्हलप न्यूक्लियस. आता बघा केव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटिक्स येतात म्हणून. बरोबर आहे की? प्रोकॅरियोटिक्स म्हणजे त्याच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस असतो का? नाही. युकॅरियोटिक्स म्हणजे त्यांच्याजवळ वेल डेव्हलप न्यूक्लियस असतो का? तर हो. म्हणजेच की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस अब्सेंट असतो, सेल ऑर्गनेल्स वेल डेव्हलप नसतात म्हणजे अब्सेंट असतात. आणि युकॅरियोट्स मध्ये कसं आहे? वेल डेव्हलप न्यूक्लियस प्रेझेंट आहे, सेल ऑर्गनेल्स वेल डेव्हलप आहे, म्हणजेच की 101% न्यूक्लियस कसं आहे? प्रेझेंट आहे. हे बेसिक इन्फॉर्मेशन झाले प्रोकॅरियोटिक्स बद्दल. आणि किंगडम मोनेरा कशामध्ये येतात बघा, इथे डायग्राम मध्ये किंगडम मोनेरा येतात प्रोकॅरियोटिक, म्हणजेच की वेल डेव्हलप न्यूक्लियस आहे का? नाही आहे. तेच पॉईंट आपल्याकडे दिलाय बघा, these are prokaryotic cell without well developed nucleus or cell organelles. समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर बघा, ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन अल्गी आर इन द किंगडम मोनेरा.
म्हणजेच की किंगडम मोनेरामध्ये येणारे जेवढेही आहे ते काय कोणते आहे, ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आणि ब्लू ग्रीन अल्गी कशामध्ये येणार, किंगडम मोनेरामध्ये. झाले माझे पॉईंट. डायग्रामच्या बेसिस मला दोन भेटले की कसे राहणार, दे आर युकॅरियोटिक्स. बघा इथे डायग्रामच्या बेसिस मला दोन पॉईंट भेटले आहे. प्रोकॅरियोटिक्स, युनिसेल्युलर. म्हणजे किंगडम मोनेरामध्ये येणारे कसे आहे, प्रोकॅरियोटिक्स आहे, युनिसेल्युलर आहे. आणि अदर पॉईंट्स माझे मायक्रोस्कोपिक आहे. हे सगळे पॉईंट समजले इथपर्यंत, काही डाऊट याच्यामध्ये. आता नेक्स्ट बघा, किंगडम प्रोटिस्टा आहे. तर अगेन मी हे इमेज का बरं ऍड केले, कारण की जेवढेही किंगडमची कॅरेक्टरिस्टिक्स मी मेन्शन केले आहे या नोट्समध्ये, तर याच्या आधी मी हे इमेज ऍड टाकले, कारण की तुम्हाला वारंवार रिमाइंडर आलं पाहिजे की हे इमेज जर आपली लर्न झाली आहे, आपल्याला हे ट्री डायग्राम येत आहे आपल्याला चांगले ना, तर म्हणजेच की आपण जेवढेही 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे, 5 किंगडम्स आहेत, त्याच्यापैकी 2-2 पॉईंट्स आपण इझिली नोट डाऊन करू शकतोय. बघा आता किंगडम प्रोटिस्टा कुठे चाललाय सिरीजचा आपली, युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक्स आहे की नाही आहे. तर युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक्स हे पॉईंट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये कॉमन असणे आवश्यक आहे. आता बघा आहे का कॉमन आपल्याकडे, तर किंगडम प्रोटिस्टाचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोणते आहे बघा. ऑल द ऑर्गॅनिझम इन प्रोटिस्टा आर युनिसेल्युलर. आला युनिसेल्युलर, बरोबर आहे का बघा. बघा प्रोटिस्टा कुठे चालला आहे, युनिसेल्युलर आणि युकॅरियोटिक्स. म्हणजे पहिला पॉइंट आपला क्लिअर आहे. ऑल द ऑर्गॅनिझम इन द प्रोटिस्टा आर युनिसेल्युलर. कसे आहे, किंगडम प्रोटिस्टा मध्ये येणारे कसे राहतील, युनिसेल्युलर राहतील. ओके. दे हॅव वेल डेव्हलप न्यूक्लियस. म्हणजे वेल डेव्हलप किंवा वेल डिफाईन न्यूक्लियस. आत्ताच तुम्हाला सांगितलंय मी किंगडम मोनेराच्या वेळेस, वेल डेव्हलप किंवा वेल डिफाईन न्यूक्लियस आहे, म्हणजेच की तो प्रोकॅरियोटिक्स आहे का युकॅरियोटिक्स आहे. वेल डेव्हलप न्यूक्लियस प्रेझेंट आहे, म्हणजेच की ते युकॅरियोटिक्स आहे. आणि वेल डेव्हलप न्यूक्लियस नाही आहे, पुअरली डेव्हलप किंवा अब्सेंट आहे न्यूक्लियस, म्हणजेच की तो प्रोकॅरियोटिक आहे. बघा दे आर कुठे गेले, दे हॅव वेल डिफाईन न्यूक्लियस, म्हणजेच की ते कसे आहे, युकॅरियोटिक्स आहे. बरोबर आहे का बघा डायग्राम नुसार. बघा किंगडम प्रोटिस्टा, युनिसेल्युलर आणि युकॅरियोटिक्स. म्हणजे आपला पॉईंट मेन्शन क्लिअर आहे. थर्ड पॉईंट बघा, दे आर मे बी ऑटोट्रॉपिक और हेटरोट्रॉपिक. म्हणजे किंगडम प्रोटिस्टा मध्ये येणारे ऑटोट्रॉपिक सुद्धा राहू शकतात किंवा हेटरोट्रॉपिक सुद्धा राहू शकतात. सेम पॉइंट मी तुम्हाला सांगितलं, किंगडम मोनेरा मध्ये सुद्धा ऑटोट्रॉपिक सुद्धा राहू शकतात आणि हेटरोट्रॉपिक सुद्धा राहू शकतात. समजले का, 3 पॉइंट क्लिअर आहेत. किंगडम प्रोटिस्टा मध्ये येणारे कसे राहतील, युनिसेल्युलर. किंगडम प्रोटिस्टा मध्ये येणारे कसे आहे, युकॅरियोटिक्स आहे, म्हणजेच की वेल डिफाईन न्यूक्लियस आहे का, हो आहे त्यांच्याकडे. नेक्स्ट पॉइंट थर्ड वाला काय, दे आर मे बी ऑटोट्रॉपिक और हेटरोट्रॉपिक. म्हणजे त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन कसा आहे, ऑटोट्रॉपिक किंवा हेटरोट्रॉपिक. समजलाय की नाही. म्हणजेच की त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन ऑटोट्रॉपिक सुद्धा राहू शकतो आणि हेटरोट्रॉपिक. कोणाचा, जे किंगडम प्रोटिस्टा मध्ये येत आहे. ओके. आता ते बघा, दे हॅव सुडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और व्हिप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे मुवमेंट होणे, हालचाल होणे. तर लोकोमोशन साठी त्यांच्याकडे हे पॉइंट्स मेन्शन केले त्यांच्या स्ट्रक्चरच्या पद्धत. नेक्स्ट पॉइंट बघा, प्रोटिस्टा मध्ये जे एक्झाम्पल आहे कोणते कोणते आहे. पहिला आहे युग्लिना, वॉलबॉक्स, अमिबा आणि पॅरामेशियम. तुम्हाला जर फ्युचर मध्ये कोणी विचारलं की किंगडम प्रोटिस्टा मध्ये येणारे कोणते कोणते आहेत, तर कोणते कोणते आहे, युग्लिना, वॉलबॉक्स, त्याच्यानंतर युग्लिना, वॉलबॉक्स, नंतर अमिबा आणि पॅरामेशियम. हे झालंय. पण त्याच्यामध्ये तुम्हाला जर ऍडिशनल इन्फॉर्मेशन विचारलंय, तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन, तर युग्लिना आणि वॉलबॉक्स कसे आहे, ऑटोट्रॉपिक इन नेचर. कसे आहे, ऑटोट्रॉपिक इन नेचर. आणि अमिबा आणि पॅरामेशियम कसे आहे, हेटरोट्रॉपिक इन नेचर. तर हे तुम्हाला पॉइंट ऍडिशनली दिलेला आहे, तो थोडंसं रेफर करा. समजलाय. किंगडम प्रोटिस्टाचे पॉइंट क्लिअर झाले. All the organism of protista are unicellular. Second point, they have well defined nucleus. म्हणजेच की ते कसे आहे, युकॅरियोटिक्स आहे. They may be autotropic or heterotropic. म्हणजे ऑटोट्रॉपिक सुद्धा राहू शकतात आणि हेटरोट्रॉपिक सुद्धा. They have pseudopodia, head-like cilia, whip-like flagella for locomotion. लोकोमोशन साठी. ओके. आणि लास्ट पॉइंट आहे, ऑटोट्रॉपिक कोणते कोणते आहे, प्रोटिस्टा मध्ये येणारे युग्लिना आणि वॉलबॉक्स. हेटरोट्रॉपिक कोणते कोणते आहे, प्रोटिस्टा मध्ये येणारे अमिबा आणि पॅरामेशियम. इथपर्यंत समजलंय तुम्हाला, काही डाऊट आहे याच्यामध्ये. तुम्हाला बघा पॉइंट्स लक्षात ठेवण्यासाठी एकच ऑप्शन आहे तुमच्याकडे, ही ट्री डायग्राम. त्याच्या बेसिसवर तुमचे 2 पॉइंट क्लिअर आहे. आणि राहिलेलं जे मोड ऑफ न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईल आहे हे आपण क्रिएट करू शकतो. समजलंय. प्रोटिस्टाचे पॉइंट क्लिअर आहे. जर आवश्यक असेल तर स्नॅप काढून घ्या.
त्याच्यानंतर युग्लिना ओरिजिनल मायक्रोस्कोपिक इमेज हे आपण व्हिडिओ लेक्चर फर्स्ट मध्ये बघितलंय, तर याच्याकडे जास्त टाइम टाकू नये आपण. किंगडम फंगी. किंगडम फंगी, आता बघा फंगस काय आहे, ऍक्च्युअल मध्ये कुठे सापडू शकतात, हे सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ लेक्चर फर्स्ट मध्ये टाकलेले आहे, तिथून रेफर करा. या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण फक्त आणि फक्त कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 5 किंगडम घेणार आहे, म्हणजे 5 किंगडमचे डिटेल मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स, कारण की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ते जास्त महत्त्वाचे आहे. आणि जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे तुम्ही व्हिडिओ लेक्चर फर्स्ट मध्ये ऑलरेडी अपलोडेड आहे. ओके, आता बघा किंगडम फंगी मध्ये येणारे कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या आधी मला 2 पॉइंट घ्यायचे आहे या डायग्राम पासून. कोणते 2 आहे बघा, कुठे आहे किंगडम फंगी, इथे आहे बघा 3rd नंबर. ओके, तर जर सापशिडीचा खेळ चालू आहे, आपला सापशिडी पुढे चालली, आपली शिडी मल्टीसेल्युलर आणि युकॅरियोटिक्स, म्हणजे किंगडम फंगी मध्ये येणारे ऑर्गॅनिझम्स कसे राहतील, युकॅरियोटिक इन नेचर. आणि दुसरा पॉइंट त्यांचं काय आहे, मल्टीसेल्युलर. कसं आहे ते मल्टीसेल्युलर. आता बघा फंगीचे आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये आपल्या सिलेबस मध्ये ऍक्च्युअल किती पॉइंट्स आहेत ते लक्षात घेण्यासाठी बघा, किंगडम फंगी. किंगडम फंगी म्हटलंय तर पहिला पॉइंट बघा, दे आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम कसे आहे, युकॅरियोटिक आहे किंगडम फंगी मधले. दे मे बी मल्टीसेल्युलर, कसे आहे मल्टीसेल्युलर आहे. दे आर सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक म्हणजे डिकम्पोजर आहे, ते डिकेइंग ऑर्गॅनिक मटेरियल वर फीड करतात, म्हणजेच की काय करतात ते डिकेइंग म्हणजे सडलेला अन्न किंवा सडलेला ऑर्गॅनिक मटेरियल, म्हणजे ते स्वतःचा मोड ऑफ न्यूट्रिशन कसा आहे त्यांचा सॅप्रोफायटिक आहे, म्हणजे की स्वतःचं जे काही ते मोड ऑफ न्यूट्रिशन आहे त्यांचं, म्हणजे फीड कशावर करतात तर तो डिकेइंग मटेरियल. कशावर, डिकेइंग म्हणजे सडलेल्या अन्नावर किंवा सडलेल्या कोणत्याही मटेरियलवर ते काय करतात, फीड करतात. बरोबर आहे की. तर तेच त्यांनी पॉईंट दिले. पॉईंट नंबर 3, दे आर सॅप्रोफायटिक इन नेचर. सॅप्रोफायटिक म्हणजे काय होते, दे आर डिकम्पोजर, म्हणजे ते सडवणारे आहे, डिकम्पोज करणारे आहे. फीड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मटेरियल, म्हणजे सडलेल्या ऑर्गॅनिक मटेरियल पासून त्यांना आवश्यक असलेलं न्यूट्रिएंट ते ऍब्सॉर्ब करतात. कोण, फंगी. झाल्या फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि 4th पॉईंट आपला. नेक्स्ट पॉईंट बघा, आता फंगी म्हटल्यानंतर त्याचे स्वतःचे काही 2-3 कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याच्याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन बघू आपण. ठीक आहे. बिकॉज ऑफ नॉन ग्रीनी स्ट्रक्चर, म्हणजे त्यांचं ग्रीनी कलरचं स्ट्रक्चर नसल्यामुळे. आता बघा प्लांट, याच्या हे पॉईंट वाचायच्या आधी आपण थोडंसं बेसिक बघूया. ठीक आहे. प्लांट्सच्या बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला चांगले नाही स्टडी केलेलं आहे आपण. ओके, नाही केलं असेल तर चॅप्टर नंबर मला वाटते 2nd मध्ये ऑलरेडी आहे तुम्हाला अगेन प्लांट्स बद्दल, म्हणजे स्टेम, लीव्ज वगैरे यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन. तर प्लांट्स ग्रीन कलरच्या स्ट्रक्चर आहे त्यांचं, म्हणजेच क्लोरोप्लास्ट आहे, म्हणजेच की ते फोटोसिंथेसिस करू शकतात. बरोबर आहे की नाही. म्हणजेच की ग्रीन कलर हा डायरेक्ट इनडायरेक्टली आपल्याला हा कळवतोय की तो प्लांट जे आहे फोटोसिंथेसिस करत आहे त्याच्या बेसिसवर. बरोबर आहे की नाही. म्हणजेच की ग्रीन कलर मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करत आहे तुम्हाला फोटोसिंथेसिससाठी. आता बघा फंगीमध्ये बिकॉज ऑफ नॉन ग्रीनी स्ट्रक्चर, म्हणजेच की फंगीचा कलर कसा आहे, नॉन ग्रीनी आहे. नॉन ग्रीनी असल्यामुळे तो फोटोसिंथेसिस करू शकणार का, कॉमन गोष्ट आहे, नाही करू शकणार. तर बघा अगेन, बिकॉज ऑफ नॉन ग्रीनी स्ट्रक्चर दे डू नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. म्हणजे आपला नेक्स्ट पॉईंट काय झाला आहे, फंगीचा जे नॉन ग्रीनी स्ट्रक्चर असल्यामुळे ते फोटोसिंथेसिस करू शकणार का, नाही. तर तेच पॉईंट यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. आता नेक्स्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट बघा, द सेल वॉल ऑफ फंगी. दे सेल वॉल ऑफ फंगी जे आहे, फंगीची जे सेल वॉल आहे, आउटर वॉल आहे, ते कशाने बनलेली आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन बघा. द सेल वॉल ऑफ फंगी इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर. कॉम्प्लेक्स शुगर म्हणजे तर त्या जे सेल वॉल आहे कशाने बनला, आता बघा हे रिमोट आहे की नाही, या रिमोटचा हे सेल वॉल झाला आहे, वॉल झाले. ओके, तर या रिमोटला जर मी एक सेलला कन्सिडर करत आहे तर या सेल ही आपला त्याचं सेल वॉल म्हणजे आउटर लेअर झाली. ठीक आहे. तर जे काही फंगी आहे, फंगीचा सेल वॉल कशाने बनला आहे, मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड एज चिटिन. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, त्या टफ आणि कॉम्प्लेक्स शुगरला आपण काय म्हणतोय, चिटिन म्हणतोय. काय म्हणतोय, चिटिन. लक्षात ठेवा, CHITIN, चिटिन. द सेल वॉल ऑफ फंगी इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर इज कॉल्ड एज चिटिन. ओके. आता नेक्स्ट पॉइंट बघा, सम एक्झाम्पल्स आर, म्हणजेच की आपण जेही किंगडम आपण आतापर्यंत बघितले आहे त्याच्यामध्ये आपण त्यांचे एक्झाम्पल सुद्धा बघितले. किंगडम मोनेरा मध्ये कोणते कोणते, ऑल बॅक्टेरियन, ब्लू ग्रीन अल्गिया, रेनडॉर म्हणजे किंगडम मोनेरा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर किंगडम प्रोटेस्टा मध्ये आपण बघितलं आहे. किंगडम प्रोटेस्टाचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आणि किंगडम प्रोटेस्टा मध्ये येणारे मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते कोणते आहे, युग्लिना, वॉलवॉक्स, अमिबा, पॅरामोशियम. त्याच प्रकारे
किंगडम फंगी मध्ये कोणते कोण येणार ना, बेकर्सिस, ऍस्परजिलस, पेनिसिलियम आणि मशरूम. बेकर्सिस, ऍस्परजिलस, पेनिसिलियम अँड मशरूम. समजलं इथपर्यंत काही डाऊट आहे? तर हे तुमचे कॅरेक्टरिस्टिक झालेले आहे किंगडम फंगीचे. आता बघा याच चार्ट नुसार घेत आहे. आता बघा नेक्स्ट आहे आपलं आणि मोस्ट इम्पॉर्टंट कोणता आहे नेक्स्ट बघा, किंगडम ॲनिमली. आणि हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला इन फ्युचर फर्स्ट टर्म असो की सेकंड टर्म असो की फायनल एक्झाम असो, किंगडम ॲनिमली आणि प्लांटी तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या रिलेटेडचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये नाही आहे डिटेलमध्ये. तर याला आपल्याला जर विचारलंय कोणी पॉईंट्स 2-3 तरी पॉईंट मेन्शन करा किंगडम ॲनिमली किंवा किंगडम प्लांटीचे, तर आपल्याला काढता आलं पाहिजे. तर बघा ॲनिमलीचे मला कॅरेक्टरिस्टिक्स काढायचे. अगेन मी या ट्री डायग्रामचा वापर करणार आहे. किंगडम प्लांटी जर मला विचार काढायचे आहे तर किंगडम प्लांटी बघा कुठपर्यंत जाणार, मल्टीसेल्युलर आहे आणि युकॅरियोटिक्स आहे. म्हणजेच की किंगडम प्लांटी मध्ये माझा फर्स्ट पॉइंट काय येणार आहे की दे आर युकॅरियोटिक इन नेचर. म्हणजे किंगडम प्लांटी मध्ये येणारे कसे राहतील, युकॅरियोटिक्स राहतील, मल्टीसेल्युलर राहतील. दुसरा पॉइंट काय माझा, दे आर इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. समजलंय? तर प्लांटी जर मला कोणी विचारत आहे तर कोरोना थोडा माझ्याकडे 2 पॉइंट्स आहेत की किंगडम प्लांटी मध्ये येणारे कसे राहतात, युकॅरियोटिक इन नेचर, आणि ते कसे आहे मल्टी सेल्युलर आहे. कसे आहे त्यांचे सेल्स मल्टी सेल्युलर आहे. समजलंय? आता हे 2 पॉइंट जे आहे युकॅरियोटिक आणि मल्टी सेल्युलर. युकॅरियोटिक म्हणजेच की कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. रॉबर्ट विटकर सरांचा क्रायटेरिया नंबर 1, दे आर मल्टी सेल्युलर. क्रायटेरिया नंबर 2 की कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम मल्टीसेल्युलर आहे की युनिसेल्युलर आहे. बरोबर आहे का? मग तिसरा आणि चौथा पॉइंट पण घेऊन घ्या ना. तिसरा काय, मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि मोड ऑफ न्यूट्रिशन प्लांटी म्हटल्यानंतर प्लांट्स, ॲनिमली म्हटल्यानंतर ॲनिमल्स. तर प्लांट्स आपल्याला माहिती आहे ऑटोट्रॉपिक आहे, हेटरोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिक आहे. ॲनिमल्स कसे आहे, हेटरोट्रॉपिक्स आहे. जर प्लांटला जर आपण त्यांचं म्हटलंय लाईफस्टाईल कशी आहे, प्रोड्युसर आहे, कंझ्युमर आहे का डिकम्पोजर आहे, तर आपल्याला माहिती आहे प्लांट्स म्हटल्यानंतर ते काय आहे, प्रोड्युसर आहे. आपण कोण आहे, ॲनिमल्स, कंझ्युमर. फंगी कोण आहे, डिकम्पोजर. तेच पॉइंट आपण इंग्लिश केले बघा. किंगडम ॲनिमली पहिला पॉइंट, दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. म्हणजे किंगडम ॲनिमली मध्ये येणारे कसे राहतील, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम राहतील. झालाय पॉइंट नंबर फर्स्ट. रॉबर्ट सरांचा दुसरा क्रायटेरिया नुसार दे आर मल्टी सेल्युलर. झालाय दुसरा पॉइंट. दुसऱ्या क्रायटेरिया नुसार म्हणजे किंगडम ॲनिमली मध्ये येणारे कसे राहतील, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. कसे राहतील, मल्टी सेल्युलर राहतील. रॉबर्ट सरांचं तिसरं कोणतं आहे आपलं क्रायटेरिया, मोड ऑफ न्यूट्रिशन. बघा ॲनिमली म्हटल्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन काय राहणार, हेटरोट्रॉपिक. द मोड ऑफ न्यूट्रिशन इज हेटरोट्रॉपिक इन नेचर. बरोबर आहे की? किंगडम ॲनिमली कसे राहतील, किंगडम ॲनिमली मध्ये येणारे हेटरोट्रॉपिक राहतील. कसे राहतील, हेटरोट्रॉपिक. त्याच्यानंतर बघा किंगडम ॲनिमली मध्ये येणारा मोड ऑफ न्यूट्रिशन झाल्यानंतर काय माझा, लाईफस्टाईल. किंगडम ॲनिमली मध्ये येणारे कसे राहतील, लाईफस्टाईल कशी राहतील त्यांची, कंझ्युमर राहतील. कशी, कंझ्युमर. कशी, कंझ्युमर. हे माझे 4 पॉइंट जरी लिहिले तर काही न माहीत असण्यापेक्षा हे 4 पॉइंट्स बरे आहे की नाही आपल्याकडे. बरोबर आहे ना? तर अगेन किंगडम ॲनिमली मध्ये येणारा पहिला पॉइंट काय आहे, दे आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. सेकंड, दे आर मल्टी सेल्युलर. थर्ड, द मोड ऑफ न्यूट्रिशन इज हेटरोट्रॉपिक. हेटरोट्रॉपिक आहे. आणि फोर्थ आहे द लाईफस्टाईल इज कंझ्युमर. कंझ्युमर्स आहे ते कोणते, ॲनिमली मध्ये येणारे, किंगडम ॲनिमली मध्ये येणारे. समजलं इथपर्यंत? नेक्स्ट बघा आता तुम्हाला लास्ट पॉइंट आहे, लास्ट बट लिस्ट. म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचा किंगडम ॲनिमली, किंगडम प्लांटी आणि किंगडम फंगी. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा आणि कन्सेप्च्युअल पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे. आता लास्ट बस लिस्ट आपलं कोणतं आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बेसिसवरचा प्लांटी झाला. आपल्याला कोणता आहे, प्लांटी. कोणता आहे, प्लांटी. तर या पॉइंटला न वाचता मी पहिले डायग्रामच्या बेसिसवर 2 पॉइंट माझे काढून घेतो आहे. किंगडम प्लांटी काढायचं आहे मला. किंगडम प्लांटी म्हटल्यानंतर चला आपली सेल कुठपर्यंत जात आहे, मल्टी सेल्युलर. त्याच्यानंतर मग कुठे जात आहे, युकॅरियोटिक. म्हणजेच की मला जर किंगडम प्लांटीचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगायचे असले तर माझा पहिला कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, द ऑर्गॅनिझम्स आर इन द किंगडम प्लांटी आर युकॅरियोटिक्स. युकॅरियोटिक राहतील. सेकंड पॉइंट माझा काय आहे, मल्टी सेल्युलर. काय राहतील, मल्टी सेल्युलर. आता याच्यानंतर काही आहे का माझ्याकडे, काहीच नाही. मग मी मोड ऑफ न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईल माझा बघा. किंगडम प्लांटीचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला आवश्यक असेल तर स्नॅप घेऊन घ्या. ठीक आहे.
पॉइंट नंबर फर्स्ट, द ऑर्गॅनिझम इन द किंगडम प्लांटी आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. आताच बघितलं टी डायग्राम मध्ये किंगडम प्लांटी कसे राहतील, युकॅरियोटिक. कसे राहतील, युकॅरियोटिक. दे आर मल्टी सेल्युलर, म्हणजे किंगडम प्लांटी मध्ये येणारे कसे राहतील, मल्टी सेल्युलर राहतील. त्यांच्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन, किंगडम प्लांटीचं जे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे काय आहे, द मोड ऑफ न्यूट्रिशन इज ऑटोट्रॉपिक इन नेचर. म्हणजेच काय, किंगडम प्लांटी मध्ये येणारे जे आहे मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांचं जे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे कसं राहणार आहे, ऑटोट्रॉपिक राहणार आहे. कसं राहणार आहे, ऑटोट्रॉपिक. आणि लास्ट काय आहे, त्यांचं लाईफस्टाईल कसे आहे तर प्रोड्युसर. किंगडम प्लांटी मध्ये येणारे कसे राहतील, प्रोड्युसर राहतील. कंझ्युमर राहतील का, नाही. प्लांट्स कसे आहे, प्रोड्युसर. तर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आज आपण डिस्कस केलेले आहे. 5 किंगडम क्लासिफिकेशन जे आहे रॉबर्ट सरांचं, त्यांचे 5 किंगडम, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगी, किंगडम ॲनिमली आणि किंगडम प्लांटी. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे किंगडम प्लांटी, त्याच्यानंतर किंगडम ॲनिमली आणि त्याच्यानंतर किंगडम फंगी. बघा तुम्ही हे पॉइंट तुमच्याकडे लिहून दिलेले आहे मी. तसं नसेल तर तुम्ही स्नॅपच्या घेऊ शकता याची किंगडम फंगीची. बघा स्नॅप घेऊन घ्या. ठीक आहे. किंगडम फंगी नंतर बघा नेक्स्ट आहे तुमचं किंगडम ॲनिमली. हे 4 पॉइंट्स एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहे. आणि किंगडम ॲनिमली नंतर लास्ट पॉइंट आहे आपलं किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटीची हे सुद्धा तुम्ही स्नॅप घेऊ शकता. ओके. तर इथपर्यंत जे काही बघितलं आहे आपण, याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमली, सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची ते टी डायग्राम. त्या टी डायग्रामच्या भरोशावर तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन होते. कारण की जर तुम्ही हे टी डायग्राम रेफर नाही केली आणि तुम्ही जर किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, अल्गेचे कॅरेक्टरिस्टिक्स वाचत बसले तर तुम्हाला 100% कन्फ्युजन होणार. कोणते युकॅरियोटिक आहे, कोणते प्रोकॅरियोटिक आहे, कोणते युनिसेल्युलर आहे, कोणते मल्टीसेल्युलर आहे, हे खूप जास्त कन्फ्युजन होते. जर आपल्याला कन्फ्युजन झाली डायरेक्ट आपण डायग्राम इझिली बघू शकतो. डायग्राम बघितली आपण, ते पॉईंट आपले क्लिअर होऊन जाणार. समजलं इथपर्यंत? तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आणि चांगल्याने स्टडी करायची. आणि जे काही डाऊट असेल तर या व्हिडिओ लेक्चरला रिपीट बघा. रिपीट बघितल्यानंतरही नाही समजलं तर मला टेक्स्ट करा. मी अगेन तुम्हाला त्याच्याबद्दल नवीन पॉईंट्सनुसार, नवीन कन्सेप्टनुसार शिकवणार. ठीक आहे. आजचा पॉईंट आपला इथे संपलेला आहे. टोटल किंगडम आपले जे काही झालेले आहे त्याच्याबद्दल समजलं इथपर्यंत? ओके.